दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरती निघालेली आहे आणि या भरतीचे जे फॉर्म भरणे हे ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 31 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीची आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर यामध्ये मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि जागांचा जर आपण विचार केला तर 220 प्लस जागांसाठी ही दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये ही निघाली आहे। एक लक्षात ठेवा, तर चांगली ही भरती आहे। यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 20,000 रुपये प्लस महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीबद्दल माहिती सांगणार आहे आणि या भरतीची संपूर्ण जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बा दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 21 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जॉब आणि एसबीसी एसबीसी कोणत्या कॅटेगरीचे असाल आणि फीचा जर विचार केला तर 1,000 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले आहे। कोणत्या कॅटेगरी असा, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जॉब आणि एसबीसी 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 कोणती कॅटेगरी जर असाल तर 1,000 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये। तर पदाचं जे नाव आहे लिपिक सपोर्ट स्टॉप, 220 जागा आहे, लिपिकचं पद आहे, 220 जागा यामध्ये आहे। आणि शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिलं 50% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे आणि MSc पाहिजे किंवा समतुल्य पाहिजे, एवढे काही शैक्षणिक पात्रता दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर नोकरीचं जे ठिकाण आहे हे जळगावमध्येच आपल्याला नोकरी करावं लागणार आहे दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीची, ठीक आहे। तर 31 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर आता दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार, निवड कशा प्रकारे आपली होणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये जे आपलं सिलेक्शन होणार आहे दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, तर आपला यामध्ये काय असणार आहे, 90 मार्कासाठी आपला पेपर घेतला जाणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बघू शकता या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंगचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, कॅम्प्युटर नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। हे सर्व काही मिळून या ठिकाणी 90 मार्कासाठी हे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, या भरतीमध्ये मुलाखत घेतलं जाणार आहे, इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे। तर अशा प्रकारे 100 पैकी जे दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। 90 मार्कासाठी हा पेपर असणार आहे आणि त्याचबरोबर 10 मार्कासाठी आपली मुलाखत घेतली जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्कासाठी आपल्या यामध्ये ज्या परीक्षा घेतली जाणार आहे आणि 100 पैकी आपलं मेरिट लागणार आहे कॅटेगरीनुसार, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जॉब आणि एसबीसी एसबीसी कोणत्या कॅटेगरीचे असाल दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये। तर ह्या भरतीची संपूर्ण जाहिरात आहे, दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची संपूर्ण जाहिरात आपण आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपवर हे संपूर्ण जाहिरात टाकले आणि येणाऱ्या नवनवीन जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले तर जॉईन करून घ्या। तर दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। दी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी कारकून सपोर्ट स्टाफ पदाच्या भरतीकरिता आवश्यक सूचना, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांना खालील रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। बँकेचे संकेतस्थळ www.jddcbank.com व www.jaljalgaon
DCC.com या वेबसाईटवरून आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 19 ऑक्टोबरपासून फॉर्म भरणे चालू झाले आणि 31 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीची. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी सूचना बघू शकता. परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणे केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि विविध काही यामध्ये आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिलं तर पदाचं जे नाव आहे कारकून सपोर्ट स्टाफचं पद आहे. 220 जागा यामध्ये. वयोमर्यादा 21 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि शैक्षणिक पात्रता जे यामध्ये ठेवण्यात आला आहे, उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे किमान 50% मार्कांनी उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा पदव्युत्तर परीक्षा MSCIT किंवा शासनमान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा. कोणत्याही शाखेतून BE उत्तीर्ण उमेदवार तसेच BSc संगणक व कृषी पदवीधारक उमेदवारांसाठी सदरची अट शिथिल राहणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पगार सुद्धा यामध्ये दिला आहे. तर 20,000 रुपये प्लस पगार आपल्याला भेटणार आहे. तर आता आपण निवड प्रक्रियेचा जर आपण विचार केला दी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, तर आपल्या यामध्ये काय असणार आहे, ऑनलाईन परीक्षा असणार आहे. कारकून सपोर्ट स्टाफ श्रेणीतील पदांकरिता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाच्या असतील. यामध्ये रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी ग्रामर जनरल नॉलेज आणि विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंगचे प्रश्न आणि कॅम्प्युटरचे नॉलेजचे प्रश्न, गणिताचे प्रश्न, हे काही प्रश्न या विषयावर या प्रश्नाचा या ठिकाणी समावेश असेल. तसेच परीक्षेचे माध्यम इंग्रजी किंवा मराठीमध्ये पेपर देता येणार आहे आणि त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यावेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारास बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल. त्यानंतर मुलाखत पाहू तुम्ही या ठिकाणी कारकून सपोर्ट स्टाफ पदासाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावाच्या पदसंख्येच्या प्रमाणात लेखी परीक्षेचे गुणानुक्रमे 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलावण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हे नसल्याबाबत उमेदवाराचा रहिवास असलेला संबंधित पोलीस स्टेशनचा चारित्र्य पडताळणी दाखला सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, त्याबाबत डोमिसाइल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे, संगणकाचे व बँकिंग व्यवहाराचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराची अंतिम निवड सूची उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेत गुण प्लस मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल. मात्र ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा वेळी जो उमेदवार जन्मतारखेनुसार मोठा असेल त्या उमेदवारांना समावेश अंतिम निवड यादीत केला जाणार. हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकलाय. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. टेलिग्रामची जॉईन करून